सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, सरळ सेवा स्पेशल जी की आपण पाहत आहोत, ज्यामध्ये तलाठी असो, ग्रामसेवक असो, आरोग्य विभाग असो, नगर परिषद, हे सर्व कव्हर होऊन जाईल. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वन लाईनर स्वरूपात कसे येतात त्याचा फॉर्मॅट आणि त्या अनुषंगाने एक्स्ट्रा आजच्या याच्यामध्ये राजकीय पक्ष व संघटना याविषयी पाहणार आहोत. पॉलिटिशी निगडीत, इतिहासाशी निगडीत असं मिक्स होऊ शकतं इथं, त्यात काही डाऊट नाही, परंतु त्याला आपण राज्यघटनामध्येच कन्सिडर करून यामध्ये हे करत आहोत, व्हिडिओ बनवत आहोत. ओके, प्रश्न कसे असतात आणि ज्यावेळेस तुम्ही दैनंदिन जीवनात अभ्यास करत असतात त्यावेळेस न्यूजपेपरमध्ये आणि न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र सोबत पुस्तकामध्ये कसं वाचायचं ही क्लॅरिटी तुम्हाला ह्या प्रश्नावरून आली पाहिजे, जेणेकरून रोजच्या रोज तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे प्रश्न परीक्षेचा पॅटर्न किंवा हा प्रश्न तयार होत असतो. ओके, ते प्रश्न सांगत असताना मी सांगेलच. तत्पूर्वी तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर हे जी के टेस्ट सिरीज मिळून जाईल. त्यात खूप काही आहे. 49 रुपये फी आहे, कालावधी 1 वर्ष आहे. 99 रुपये फी आहे, परंतु सध्या 49 नसेल तर 99 रुपये असेल. आणि हे पुस्तक आहे ज्या आधारित आपण हे सर्व PYQ ऑनलाईन स्वरूपात पाहत आहोत. ओके, महत्त्वाचा विषय जरी असला तरी त्यात म्हणजे वर्तमानपत्र म्हणजे चालू घडामोडी आणि पॉलिटी याचा संबंध या प्रकरणामध्ये येत असतो. बघा, महाराष्ट्र राज्य शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? मनोहर जोशी. ज्यावेळेस कुठली निवडणूक असेल त्यावेळेस अशा प्रकारच्या बातम्या येत असं माहिती तुम्हाला उपलब्ध होत असते. जयप्रकाश नारायण कोणत्या पक्षाशी संबंधित होते? ते समाजवादी पक्ष. 1925 भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली? तर ते कानपूर येथे झाली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या काळात झाली? तर ते 1920च्या दशकाच्या मध्यात झालेली आहे. पुढे मे 2023 झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकूण किती जागा जिंकल्या? तर 135. तत्कालीन वर्षी म्हणजे DMR 2023ला प्रश्न आला, मे 2023ला निवडणूक परीक्षेच्या अगोदर झाली होती. त्यामुळं कुठल्या राज्यामध्ये कुठली विधानसभा झाली असेल, जसं बिहारमध्ये झाली. ओके, आता महानगरपालिकेमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा आल्या असा प्रश्न तर कधी आला नाही, परंतु मे बी कुठलीही विधानसभा राहिली महत्त्वाची तर त्यावर लक्ष ठेवायचं. मे 2023 ठीक आहे, 2023 झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले? आता इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, यात काही डाऊट नाही, परंतु एखाद्याला एका शिफ्टमध्ये कसा प्रश्न होता, एखाद्याला एका शिफ्टमध्ये कसा प्रश्न आला, हा इथं तुम्हाला प्रश्न आलेला समजून येईल. ओके, खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली? ती जी स्थापना झाली 1966ला. महाराष्ट्रात शिवसेना पहिल्यांदा सत्तेत कोणत्या वर्षी आली? ती 1995 साली. कोणत्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली? 1999ला. त्यामध्ये फूट पडलेली आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे, राष्ट्रवादी पार्टी जी आहे, ती अजितदादाकडे गेलेली आहे आणि माननीय शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशा प्रकारे उल्लेख त्या कंसामध्ये केला जातो. पुढे कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली? ती 1934 साली. खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही? आम आदमी पार्टी. राष्ट्रीय पक्ष होण्याचे काही निकष असतात, ते निकष त्यांनी पूर्ण केलेले नाही. ओके, अशा प्रकारे निवडणूक आणि राजकीय पक्ष व संघटना यावर प्रश्न आलेले आहे. आता संकीर्ण जो प्रकरण आहे तो देखील पाहणार आहोत. थोडक्यात आहेत, काही जास्त प्रश्न नाही. ओके, संविधानात सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकारावर मर्यादा घालणारा मूलभूत संरचना सिद्धांत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निर्णयाद्वारे स्थापित केला गेला होता? तर केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973चा हा जो खटला होता. वर्ष देखील विचारलं, केशवानंद भारती खटला हा कोणत्या वर्षाचा होता? आणखीन एक काय, केशवानंद भारती कोणत्या राज्यास विरुद्ध जी खटला आहे तो झाला होता? तर केरळ राज्य. असे 4 प्रश्न तुम्हाला एका प्रश्नात सापडून जातील. पुढे खालीलपैकी कोणती सुधारणा नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 आहे? तर 106. नारी शक्ती वंदन हे जे आहे जो अधिनियम आहे तो विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात आहे. खूप महत्त्वाचं हे विधेयक म्हणजे भाजपा सरकारनं मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा एकात्मिक बालविकास मुख्य सेविका अंगणवाडीमध्ये प्रश्न विचारलेला होता. हा, तर बघा, सूची 1 सूची 2 संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत हक्क. आता जोड्या जुळवामध्ये त्यांनी आपल्याला उत्तर आपण खाली दिलेले आहेत. ओके, मूलभूत हक्क. ओके, मूलभूत हक्क म्हणजे काय? वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांना हे मूलभूत हक्क दिलेले आहे. पुढे आहे संसदीय प्रणाली काय असते, म्हणजे वैशिष्ट्य, अर्थ काय? तर कार्यकारिणी कायदेमंडळाला जबाबदार असते अशी व्यवस्था म्हणजे संसदीय प्रणाली. धर्मनिरपेक्ष राज्य हमी असणारे
अधिकार म्हणजे काय, त्यामध्ये काय, कोणताही अधिकृत धर्म नसलेले राज्य याला धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हणतात. ओके. आणि एकल नागरिकत्व म्हणजे एकच नागरिकत्व सर्व, आता ह्याचा अर्थ काय, सर्व नागरिकांना समान नागरिकत्व आहे, नागरिकत्व दिले जाते असा अर्थ होतो. जे तुमच्या वाचनात हे अवघड नाही आहे, चुकायला नाही पाहिजे अपेक्षित कोणाचंही ज्यावेळेस परीक्षा झाली असेल त्यावेळेस. पुढे महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल रमेश बैस. विद्यमान राज्यपाल कोण आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा कुठल्याही परीक्षेच्या पूर्वी एवढं स्टॅटिक जीके अभ्यासून जा. 1960 महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2024 विधानसभा निवडणूक डॅश डॅशमधून लढवणार आहेत, तर ते नागपूरमधून लढवणार आहेत. जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार आसाममध्ये किती लोकसभा मतदारसंघ आहेत, तर ते 14. यापैकी कोणत्या शब्दाचा अर्थ निवडणुकांचे शास्त्रीय अभ्यास असा आहे, तर सिफोलॉजी असा आहे. आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण ठरले, तर रंजन गोगोई. ज्यावेळेस एखादी सरन्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर राज्यसभा सदस्य किंवा लोक म्हणजे कुठलेही राजकीय पद मिळत असतं, त्यावेळेस थोडासा वाद होत असतो. त्यामुळे हे सरन्यायाधीशांना ज्यावेळेस निवृत्त होतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस लेख येत असतो की यांना एवढ्या वर्षापर्यंत असं मिळालं नाही पाहिजे, हे पडलं, पण संविधानामध्ये तशी काही तरतूद तशी नाही आहे. ओके. नैसर्गिक न्यायाची मूलतत्वे भारतात खालीलपैकी कोणत्या प्रकरणात प्रथम प्रकाशात आणली गेली, तर मनेका गांधी विरुद्ध भारतीय संघराज्य 1978. पुढे वीज दुरुस्ती विधेयक 2022 संसदेत केव्हा सादर करण्यात आले, तर ते 8 ऑगस्ट 2022. 3 दशकाहून अधिक काळापूर्वी मदर ऑफ PI ही उपाधी मिळवणाऱ्या डॅश डॅश या बिहारमधील आवाज उठवू न शकणाऱ्या कच्च्या कैद्यांच्या PIL जनित याचिका दाखल करणाऱ्या पहिल्या महिला वकील ठरल्या, तर कपिला हिंगोरानी. खालीलपैकी कोणत्या तारखेला आणि महिन्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट लागू झाला, तर 9 सप्टेंबर 1888. त्यानंतरचा प्रश्न आहे, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यसभेत भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2013 केव्हा सादर करण्यात आले, तर ऑगस्ट 2013 ते सादर करण्यात आले. महिना विचारलेला आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव डोपिंग विरोधी विधेयक 2021 कोठे सादर करण्यात आले, तर लोकसभामध्ये. हे करंट अफेअर्सशी निगडीत आहेत, हे पुढे प्रश्न येतील असं नाही, परंतु अशा प्रकारचे प्रश्न येत असतात, त्यामुळे चालू घडामोडी वाचत असताना कशा प्रकारे लक्ष ठेवायचे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कोणत्या प्रकरणात अपराध आणि दंडाची तरतूद केलेली आहे, ही स्टॅटिक जीकेचा भाग आहे, तर ते प्रकरण 3 मध्ये केलेलं आहे. खालीलपैकी कोणता अधिनियम 1976 पूर्वी अस्पृश्यता अपराध अधिनियम म्हणून ओळखला जात होता, नागरी हक्क संरक्षण अधिनियम. ऑक्टोबर 2022च्या हिजाब निकालासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर कोणती विधाने बरोबर आहेत, तर लक्षात घ्या, हे जे दिलेले सर्व आहेत सर्व विधाने बरोबर आहेत. त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया या 2 न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर हिजाबबंदी प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायमूर्ती गुप्ता यांनी मार्च 2022चा कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला, ज्यामध्ये एकता, समानता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या हितासाठी राज्य संचलित विद्यापीठ पूर्व स्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती धुलिया यांनी असे मत मांडले की जर श्रद्धा प्रामाणिक असेल आणि त्यामुळे इतर कोणाचेही नुकसान होत नसेल, तर वर्गामध्ये हिजाब घालण्यावर बंदी आणण्यामागे कोणतेही न्याय कारण असू शकत नाही. हे 3 विधान बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा आहे आपला प्रश्न, डिसेंबर 2022 महाराष्ट्राने खालीलपैकी कोणते विधेयक पारित केले, तर लोकायुक्त. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात प्रथमच बाल न्याय कायदा संमत झाला, 1986 साली. त्यानंतर युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज या तत्वाचा संदर्भ काय, सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार असल्याची खात्री करणे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभेने डिसेंबर 2022 लोकायुक्त विधेयक 2022
पारित केले. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना भ्रष्टाचार विरोधी लोकपालाच्या कक्षेत आणते, तर ते महाराष्ट्र. नागरिक सुधारणा अधिनियम CAA खूप चर्चेत होतं. संसदेवर कधी मंजूर करण्यात आला, तर 2019. बालकांच्या मोफत आणि अनिवार्य RT शिक्षणाचा अधिनियम -- रोजी अंमलात आला, 1 एप्रिल 2010. खूप वेळेस प्रश्न आलेला स्टार करा, लिहून ठेवा स्टॅटिक GK पॉलिटीच्या संदर्भात. बेकायदेशीर कृत्ये आणि प्रतिबंध सुधारणा अधिनियम -- द्वारे बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियम 1967 मध्ये सुधारणा केली, तर ते 2019 मध्ये केली गेली. -- मध्ये भारतात उपदान आणि प्रदान पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अधिनियम अधिनियमित करण्यात आला, ते 1972 साली. -- मध्ये विभाग आधारित स्थायी समित्यांची DRSS स्थापना केली गेली, तर 1993 मध्ये केली गेली. भारतीय दंड संहितेचे IPC कलम 377 शी संबंधित आहे, तर ती समलैंगिकता. त्यानंतर राजस्थान या राज्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत, तर ते 200. भारतात बालन्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी अधिनियमित करण्यात आला, तर ते 2015 साली. बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक हे किती वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत, तर 5 वेळा. जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापती आहेत, परंतु आता नाही. ओके, बघा, उपराष्ट्रपती ही राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, त्यामुळे विद्यमान राष्ट्रपती जे असतील ते काय आहेत, राज्यसभेचे सभापती. विचार करा आणि उत्तर द्या. फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या माहितीनुसार नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणता कार्यविभाग हाताळलेला नाही. आता पंतप्रधानाच्या अंडर कोणता डिपार्टमेंट आलेला नाही, तर सहकार मंत्रालय नाही. सहकार मंत्री हे माननीय अमित शहा आहेत. भारताचे पहिले सहकार मंत्री देखील अमित शहाच ठरले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्यकाळामध्येच सहकार मंत्रालयाची स्थापना झालेली आहे. बाकी अणुऊर्जा विभाग, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय आणि अंतराळ विभाग हे सगळं पंतप्रधानाच्या अंडरच येत असतं. पुढे महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला, 1971 साली. भारतीय निवडणूक आयोगाने 2023 मध्ये नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका कोणत्या महिन्यात घेतल्या, फेब्रुवारी. ओके, स्टॅटिक GK त्या वर्षीच्या संदर्भात. 2023 बरं का, 29 मे 2023 रोजी होणाऱ्या उत्तर प्रदेश पोट निवडणुकीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने योग्य आहेत, तर निवडणूक आयोग 29 मे 2023 विधानसभेच्या सदस्याद्वारे उत्तर प्रदेश विधान परिषदेतील 2 वेगळ्या पोटनिवडणुका घेईल. आता ह्याची काही गरज नाही, परंतु लक्षात ठेवा, ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न येत असतात त्यावेळेस तुम्हाला ही करंट अफेअर्स जे असतं त्यावेळेस अशा प्रकारे वाचणं आवश्यक असतं. आता थोडक्यात राहिलेलं आहे. फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटक विधानसभेने स्वीकारलेल्या कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास विधेयक 2022 मध्ये उच्च शिक्षणात -- यांना आरक्षण देण्याचा आणि स्थानिकांना नोकऱ्या देणाऱ्या खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव केला, तर कन्नडिका. त्यानंतरचा प्रश्न आहे, 15 नोव्हेंबर 2022 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्याने जनजाती गौरव दिनानिमित्त आपले पेसा नियम अधिसूचित केले होते, जे ग्रामसभांना वनक्षेत्रातील सर्व नैसर्गिक साधन संपत्ती संदर्भातील नियम आणि विनयाबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार देतील, तर ते मध्य प्रदेश या राज्याने. ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील आमदारांच्या निवडणुकीत वर्धा मतदारसंघातून कोण विजयी झाले, तर पंकज राजेश भोयर. आत्ता 2024 मध्ये कोण निवडून आले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्र मंत्री भत्ते नियम 1977 मध्ये सुधारणा आणि दुरुस्ती करण्यात आली आणि त्याला -- असे संबोधण्यात आले, तर महाराष्ट्र मंत्री भत्ते सुधारणा नियम 2018. पुढे डिसेंबर 2022 मध्ये कोणते राज्य दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य बनले, महाराष्ट्र. कुठल्याही राज्यामध्ये भारतात एखाद्या राज्याने कुठलीही घटना पहिल्यांदा केली तर ते स्टार करून नोट्समध्ये ठेवायचा प्रयत्न करा. करंट अफेअर्स प्लस तो विषय जो त्या विषयाशी निगडीत ती गोष्ट होत असते. जसं वंदे भारत, स्लीपर वंदे भारत बरं का, स्लीपर वंदे भारत सुरू झालेले उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कधी केली, 17 जानेवारी 2026 ला. ओके, पहिली वंदे भारत कोणत्या 2 रेल्वे स्टेशनमध्ये धावली, तर हावडा, ओके, कोलकाता हावडा ते आसाम म्हणजे कामाख्या, ओके, या 2 रेल्वे स्टेशन दरम्यान ती गुवाहाटी, ओके, त्या दरम्यान धावलेली आहे. कोणत्या महिन्यात लोकसभेने ऊर्जा संवर्धन
दुरुस्ती विधेयक 2022 पास केले 1 ऑगस्ट रोजी. ठीक आहे, एवढं हे अवघड समजून घ्या तुम्ही. महाराष्ट्र राज्य सरकारने 2022 मध्ये कोणत्या महिन्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र सरकारी विभाग स्थापनेला मान्यता दिली? तर नोव्हेंबरमध्ये. डॅश डॅशमध्ये महाराष्ट्र भाषा महाराष्ट्र राज्य अधिकृत भाषा बनली तर 1966 साली. भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय डॅश डॅशमध्ये स्थापन झाले 1999. ह्याला स्टार करून हे तुमच्या नोट्समध्ये ठेवा बरं. खालीलपैकी कशाला मानवी हक्कांचे जगातील पहिली सनद म्हणून ओळखले जाते? सायरस सिलेंडर. मनुष्य आणि नागरिक यांच्या हक्कांचा फ्रेंच जाहीरनामा 1789 या वर्षी स्वीकारण्यात आला. अमेरिकेतील अधिकारांचे विधेयक 1791 या वर्षात मांडण्यात आले. जम्मू काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019च्या परिणामी किती केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले? तर ते झाले 2. एक J&K जम्मू काश्मीर आणि जो दुसरा होता तो लडाख. ओके. पुढे लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल लेहच्या स्थापनेने काय सुरू केले? तर नियोजनाचे लोकशाही विकेंद्रीकरण केले. अशा प्रकारे राज्यघटना प्लस स्टॅटिक जी की कसं असतं हे तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे, जी करंट अफेअर्सशी निगडीत आहे. ओके. आणि राजकीय पक्षाच्याबद्दल कशा पक्ष स्थापना झाली, कोणत्या वर्षी झाली, आता विद्यमान प्रमुख कोण आहे, अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. ते करंट अफेअर्स प्लस विषय, म्हणजे एखादी पॉलिटी असेल तर पॉलिटी, इतिहास असेल तर इतिहास, भूगोल असेल तर भूगोल, अशा प्रकारे त्याचा टचअप देऊन हे काही प्रश्न असे येत असतात. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.